नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। विम्याच्या पैशांचा मोह आवरला नाही म्हणून पत्नीने पतीला यमसदनी धाडले। ही धक्कादायक घटना नेमकं कुठे घडली आहे आणि कशी घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच हात उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतागून मुलगा आणि त्याच्या मित्रांची संगनमताने पतीचा खून करून अपघाताचा बनाव कवठे महाकाळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे। बाबूराव दत्तात्रय पाटील राहणार शिरढोण तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली यांच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात पत्नी वनिता बाबूराव पाटील वय 40, मुलगा तेजस बाबूराव पाटील वय 26 आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान वय 30 तिघेही राहणार शिरढोण तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली यांच्या विरोधात खुनाचा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे। 10 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर नरसिंहगाव तालुका कवठे महाकाळ गावच्या हद्दीत हॉटेल आर्याच्या जवळ बाबूराव दत्तात्रय पाटील वय 54 राहणार शिरढोण याचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकाच्या नजीक आढळून आला होता। बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील यांनी घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवठे महाकाळ येथे आणला। मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली। यानंतर कवठे महाकाळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत होते। दरम्यान घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्याने तपासाची चक्रे गतीने फिरवण्याचे काम पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केले। यामुळेच कोणताही धागेदोरे हाती नसताना देखील पोलिसांनी अपघाताचा बनाव उघडकीस आणला। शुक्रवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले। शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील नरसिंहगाव गावाची जवळीक मिरज ते पंढरपूर जाणारे हायवे क्रमांक 166 वरील आर्या हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचे कबूल केले। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण करीत आहे। पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबूराव पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर केलेल्या चौकशीत पत्नी आणि मुलाने घटना घडली तेव्हा ते कराड येथे असल्याचे सांगितले होते, पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढले त्यानंतर ही माहिती खोटी असल्याचे निदर्शनास आले। यानंतर पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही धागेदोरे सापडले। पत्नी, मुलगा आणि तिसरा संशयिताचे फुटेज सापडले होते। आणखी चौकशी केली असता पत्नी आणि मुलगा यांच्यावरील संशय बळावला होता। यानंतर आणखी बरेच धागेदोरे मिळतात संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। पोलीस चौकशीत उलट तपासणीवेळी या तिघांनीही आपण केलेल्या खुनाची कबुली दिलेली आहे। तर विम्याचे पैसे मिळण्यासाठी पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी आणि पिता आणि पुत्र या नात्याला देखील काळीमा फासणारी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। ही घटना ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। तरीही तुम्हाला याबाबत काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह, तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।